काम आहे या दगडाची. अभिजित शेजूळ मित्र चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि शेजारची ती घंटा बटनही दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळतील. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत. आणि आज मी चाललो आहे बदनापूर तालुक्यातील एक खंडरी गाव आहे. त्या ठिकाणी पुरातन महादेव मंदिर आहे. त्या ठिकाणी मी दर्शनासाठी चाललो आहे. आणि खास करून आपल्या चॅनलचे 1000 मित्रमंडळी माझे पूर्ण झालेले आहे, म्हणजे आपले 1K सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. त्यानिमित्तानं मी एक देवस्थान म्हणून एक बदनापूर तालुक्यातील वन महादेव मंदिर, खूप पुरातन मंदिर आहे, त्या ठिकाणी भेट देण्यासाठी चाललो आहे आणि देवदर्शनासाठी चाललो आहे. तर मित्रांनो, पाठीमागचं दिसतोय ना तो जालना औरंगाबाद हायवे आहे. आणि आता जस्ट मी बदनापूर तालुक्या ठिकाणीच 10 किलोमीटर बाकी आहे बदनापूर तालुका. आणि तिथून पुन्हा 17 किलोमीटरवरती खंडारी गाव आहे. आणि तिथून 3 किलोमीटरवरती वन महादेव मंदिर आहे. त्यामुळे आता बराच अजून लांब जायचं आहे आपल्याला. चला तर मग जास्त न बोलता आपण डायरेक्ट आता मंदिराच्या थेट पायथ्याशी भेटूया. चला. या आहे बदनापूर तालुका आणि इथनं जाता लेफ्ट साईडला खंडारी गावाकडे फाटा लागेल. बहुतेक मला इथं विचारावं लागेल, कारण मॅपवरती फाटा नाही दाखवणार. त्यामुळे इथं कुठेतरी मी विचारतो आता खंडारीकडे जाणार रस्ता कुठे आहे म्हणून. तर मित्रांनो, ही समोरची कमान दिसते ना, ही वन महादेव मंदिराचीच कमान आहे. आणि आपण आता मंदिराच्या जवळ आलेलो आहे. आता या साईडला लेफ्ट टर्न मारला ही समोरची कमान आहे वन महादेव. मित्रांनो, पुन्हा आपण एकदा निसर्गाच्या सानिध्यात आलो आहे. आणि बघू शकता या मंदिराच्या आजूबाजूला किती निसर्ग लाभलेला आहे. आणि ह्या 2-3 डोंगराच्या आतमध्येच एक दरीमध्ये हे महादेवाचं मंदिर आहे आणि ते पुरातन आहे. आणि बघू शकता इथे बरंचसं काम केलेलं आहे मंदिराची, यामुळे शोभा पण आलेली आहे. हे बघू शकता इथं पुजारींची कुटिया पण आहे. आणि हे आहे वन महादेवाचं मंदिर. आणि हे पुरातन मंदिर आहे, त्याची बांधणी कशी प्रकारची आपण ते बघूया. चला. अतिशय सुंदर याच्यावरती कोरीव काम केलेलं आहे. आणि हा पूर्ण अखंड दगड आहे. आणि त्यावरती हे कोरीव काम केलेलं आहे. बघा तुम्ही, या साईडला 2 सिंहाचे तोंड दिसेल तुम्हाला. आणि हे बघा किती सुरेख कोरीव काम आहे या दगडाचे. आणि हे मंदिराचा भाग, दरवाजाचा भाग असायला पाहिजे, पण सध्या तरी या ठिकाणी तो आहे पिंपळाच्या झाडाखाली. आणि आता आपण मंदिराच्या दिशेला जाऊया. लॉकडाऊनमुळे मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करता नाही आला. आणि बघू शकता इथं सूचना फलकसुद्धा लावलेला आहे की बाहेरूनच दर्शन घ्यायचं. त्यामुळे आपल्याला आता बाहेरून दर्शन घेऊनच आपल्याला पुन्हा परत जावं लागेल. आणि असं वन महादेव मंदिर आहे.
आणि एक खंडारी गाव आहे शेजारी. बदनापूरपासून 17 किलोमीटर अंतरावरती हे देवस्थान आहे. आणि बहुधा हे फक्त आजूबाजूच्या लोकांना माहिती असेल की हे देवस्थान, पण जेणेकरून बदनापूर तालुक्यामध्ये हे सुद्धा एक पर्यटन स्थळ बनू शकतं किंवा आहे, हे खूप कमी जणांना माहिती आहे. त्याच्यामुळे बदनापूर तालुक्यातल्या तालुक्यांसाठी हे एक वन महादेवचं एक टेम्पल किंवा मंदिर, एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून तुम्ही या मंदिराला भेट देऊ शकता. आणि खूप अतिशय सुंदर मंदिर आहे. छोटंसं जरी असलं पण त्यातलं जे कोरीव काम आणि आतमध्ये गाभाऱ्यामधलं जे बांधकाम आहे ते पूर्ण पुरातन आहे. फक्त त्याला आतमध्ये कलर वगैरे दिलेला आहे, पण ते जी दगडी घडणविटा आहे किंवा त्याचं जे कोरीव काम आहे ते आपल्याला लगेच ओळखायला येतं. त्यामुळे बदनापूर तालुक्यातले जे रहिवासी असतील किंवा आजूबाजूचे गावकरी जे असतील, ज्यांना माहिती नसेल, त्यांनी या कंडारी गावापासून शेजारीच एक डोंगर आहे, त्या डोंगरावरती वनमहादेव मंदिर हे स्थित आहे या ठिकाणी. आणि खूप वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. त्यामुळे तुम्ही एकदा तरी नक्की भेट द्या. आणि फारसं दुरून येणाऱ्यांना या मंदिरावरती आपल्याला थांबता येणार नाही. त्यामुळे जे बदनापूर तालुक्यातील आहे किंवा ज्यांना एका दिवसात येणं शक्य आहे त्या लोकांनी या मंदिराला अवश्य भेट द्या. पुरातन मंदिर असेल तेव्हा फक्त याचा खालचा भाग गाभाराच होता. आणि हा जो नवीन दिसतोय हा कळस नव्याने केलेला आहे. पूर्वी याच्या आतमध्ये छोटासा कळस असायला पाहिजे, पण आता काही सिमेंटचं बांधकाम आणि काही पुरातन असल्यामुळे आपल्याला कळस सांगता येणार नाही जुना आहे की नाही म्हणून. पण हे जे दिसतंय ना, हे पूर्ण घडण विटा आहे आणि खूप मोठ्या विटा आहे. साध्या पद्धतीचं बांधकाम जरी असलं पण त्याचं ते हेमाडपंथी आपण बघितलं ते खांब, ते एकदम हुबेहूब जे पुरातन मंदिरं दिसत आहेत त्या प्रकारची बांधणीच आहे, त्या प्रकारचीच कोरीव काम आहे. आणि बघू शकता हे किती मोठाले खांब आहे. आणि हा जे दगड दिसतो ना, अखंड खांब आहे आपण. मंदिराच्या आजूबाजूचे परिसर जे आहे त्यामध्ये आपल्याला बरेच जुने दगड नजरेस पडतात. ते बघू शकता. हे जे एक लाईनमध्ये जे दगड ठेवलेले आहेत ना, हे सुद्धा जुनेच आहे. आणि हे बघू शकता एक अखंड दगड आहे. या ठिकाणी तो विभागलेला आहे. बघू शकता यावरती सुद्धा कोरीव काम आहे. आणि आपण चारी बाजून जेव्हा प्रदक्षिणा मारतो ना मंदिराच्या भोवती, तर तेव्हा आपल्याला असंख्य प्रकारचे असे कोरीव काम जे पुरातन दगड जे आहेत ते आपल्याला नजरेस पडतात. आणि मंदिराचे जे या साईडला आहे, या साईडला बघू शकता किती घनदाट एकदम लिंबाचे झाडं वगैरे खूप निसर्ग लाभलेला आहे या मंदिराच्या आजूबाजूला. आणि बघू शकता खूप भारी वाटतं आहे, कारण मंदिर जरा छोटेसं असलं पण एकदम जे आजूबाजूला जे क्लायमेट आहे ना एकदम खतरनाक आहे. बघू शकता तुम्ही हे जे आहे ना, यातनं एक वडा आहे, यातनं पूर्ण पाणी वाहतं आहे. आणि अगदी समोर पाणी साचवलेलं आहे. त्या ठिकाणी मुलं पोहण्याचा आनंद घेत आहेत. तर पावसाळी वातावरण म्हटल्यानंतर उन्हाळ्यामध्ये एक तर पाणी मिळत नाही, मग काय पावसाळ्यामध्ये खूप भरमसाठ पाणी असतं, त्यामुळे पोहण्याचा आनंद तर घेणारच मुलं. आणि आपण पण असंच एखाद्या वेळेस जाऊ, पोहण्याचा व्हिडिओ बनवू. पण सध्या कसं आहे, आता जे आपण प्रेक्षणीय स्थळाला जे भेट देतो आहे ते एक छोटे स्थळं जरी असलेत पण एक वेळेस भेट देण्यासारखी नक्कीच आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा जे प्रेक्षणीय स्थळं जे मोठे असतील त्या ठिकाणी गव्हर्मेंट परवानगी देणार नाही आपल्याला. त्यामुळे तुम्ही शक्यतो जे मोठाले स्थळं आहे त्या ठिकाणी जाणं तरी टाळावेच, कारण जोपर्यंत लॉकडाऊन अजून पूर्ण उघडत नाही तोपर्यंत आपण अशा स्थळांना भेट नाही देऊ शकत. त्यामुळे आपल्या अवतीभोवती बरेचसे स्थळं असतात ते आपल्याला माहिती नाही राहत. त्यामुळेच मी असा छोटासा प्रयत्न करत असतो की जे आपल्याला जे हाईड प्लेसेस आहे किंवा जे टेम्पल आहेत, जे जुने मंदिर आहेत, जे पुरातन आहेत आणि बरेचसे लोकांना फक्त आजूबाजू लोकांना माहिती असतं किंवा आजूबाजूच्या लोकांना माहिती नसतं, ते पुरातन मंदिरं मी यूट्यूबच्या माध्यमातून लोकांच्या समोर सादर करत असतो. त्यामुळे बरेचसे मी जुने मंदिरं आहेत जे यूट्यूबवरती अजूनपर्यंत दाखवलेले नाही, असे स्थळ मी बरेच मंदिरं दाखवलेले आहेत जे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे, त्यांना माहिती असेल. आणि हे सुद्धा बदनापूर तालुक्यातलं एक अति महत्त्वाचं महादेवाचं मंदिर आहे. आणि बरंच लांबून लोक येतात. तरी पण बदनापूर तालुक्यातले जे रहिवासी आहेत त्यांना बऱ्याच लोकांना अजूनसुद्धा हे मंदिर माहिती नाही. त्यामुळे सोमवारच्या दिवशी किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी खूप मोठी जत्रा भरते असे इथे जे पुजारी काका आहेत तर त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे सोमवारच्या दिवशी किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी नक्की भेट द्या. जे आजूबाजूला असतील
ज्या लोकांना माहिती नसेल हे स्थळ त्या ठिकाणी तर नक्कीच या तुम्ही. आणि खरंच खूप भारी वाटलं आहे मला, कारण एक छोटंसं मंदिर आहे. मला असं वाटलं की आजूबाजूला जे क्लायमेट असेल ते कसं असेल, पण इथं आल्यानंतर जे बघतो आहे मी आजूबाजूला, खरंच एक नंबर आहे. आणि बरंचसं बांधकाम केलं आहे मंदिराच्या आजूबाजूला. हे बघू शकता, इथं सभामंडप केलेला आहे. आणि मंदिराच्या या साईडला बघितलं आपण तर पुजारींची ती या ठिकाणी कुटी आहे आणि बराचसा भाग आहे. आणि मंदिराच्या समोर अगदी हे मोठं पिंपळाचं झाड आहे. आणि त्या पिंपळाच्या झाडाखालीच आपण एक कोरीव दगड बघितला होता, मी तुम्हाला सुरुवातीला दाखवला तो. आणि आता ऊन खूप कडकतं आहे, कारण पावसाच्या वातावरणामध्ये खूप गरमी सुटली आता. आणि 100% आज तरी पाऊस पडणार असं वाटतंच मला.